उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार। ऋषिकेश आंतरराष्ट्रीय योग महोत्सव सुरू। योग विद्येद्वारे एकात्मतेचं युग निर्माण करणार पंतप्रधान। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची चर्चा। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा। वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 86 रुपयांची वाढ। अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार जागतिक दर्जाच्या 5 शैक्षणिक संस्था स्थापन करणार। राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून 2015-16च्या रब्बी हंगामातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 893 कोटी रुपयांची नुकसान भरपाई। 26,88,000 शेतकऱ्यांना मिळणार फायदा। डिजिटल व्यवहारांचा चालना देण्याच्या उद्देशाने सर्व ग्राहकांना 31 मार्चपूर्वी मोबाईल बँकिंग सुविधा पुरवण्याचे सरकारकडून सर्व बँकांना निर्देश। मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला होणार निवडणूक। ठाण्याच्या महापौरपदासाठी 6 मार्चला निवडणूक। महापौरपदासाठी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मडवी यांचे अर्ज दाखल। सेबीचे 9वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय त्यागी यांनी स्वीकारला कार्यभार। नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातल्या 2 फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला सीबीआयकडून प्रत्येक आरोपीमागे 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। देशांतर्गत स्थलांतरितांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आवश्यक कायदेशीर आणि धोरणात्मक आराखड्याची सरकार नियुक्त कार्यगटाकडून शिफारस। सैन्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी संरक्षण विभागाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश। भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालच्या मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस। विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या जितू रायला सुवर्ण पदक।